नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण हा हेडस्कार्फ कसा बनवायचा हे शिकणार आहोत। नवीन शिकणाऱ्यांसाठी सहज विणता येईल अशा पद्धतीने हा विणलेला आहे। या स्कार्फची सुरुवात या बेल्ट पासून होते। हा इथे जो पट्टा दिसतो पहिला त्यापासून होते, त्यानंतर मधला भाग हा आणि त्यानंतर पुन्हा शेवटचा भाग म्हणजे ही पट्टी, दुसऱ्या बाजूची पट्टी, याप्रमाणे हा विणलेला आहे। यासाठी 4 mm च्या सुया किंवा 8 नंबरच्या सुया वापरलेल्या आहेत आणि 4 प्लायची लोकर आहे। ही थोडीशी किंचितशी जाडसर आहे, जास्त जाडसर नाही आहे, म्हणून 8 नंबरच्या सुया वापरलेल्या आहेत। 2 कलरची लोकर इथे वापरलेली आहेत। आपल्या चॉईस प्रमाणे आपण वापरू शकतो। याच्यासाठी साधारणपणे 100 ग्रॅम लागेल। हा मेन कलर आहे तो, आणि याच्यासाठी साधारण एक 30 ग्रॅम वगैरे हा दुसरा लाईट कलर आहे, त्यासाठी 30 ग्रॅम एवढी इतकी लोकर लागू शकते। ह्या उलट बाजूने किंवा आतल्या बाजूने पाठीमागच्या बाजूने हा असा दिसतो, या पद्धतीने दिसतो। हा बेल्ट झाल्यानंतर हे मधलं जे माप आहे ह्या स्कार्फचं ते जवळजवळ 11.5 ते 12 इंच इतका हा विणलेला आहे। आपल्या डोक्याच्या मापाप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो। 2 कानांपासून माप घेऊन डोक्यावरून घ्यायचं आहे आणि जेवढं माप असेल तेवढा करू शकतो आपण। हा सिंगल लेअरचा असा वापरायचा असेल तर हा कपाळापासून मानेपर्यंत गळ्यापर्यंत असा पूर्ण येऊ शकतो। नसेल तर आपण हा असा फोल्ड करून 2 पदर सुद्धा वापरू शकता। अतिशय सोप्या पद्धतीने विणलेला आहे। लेडीजसाठी आहे हा, जुन्या फॅशनचा, थोडा जुन्या फॅशनचा असा म्हणता येईल हेडस्कार्फ आहे। खास डोक्यासाठी जो बनवला जातो तो आहे हा, असा दिसतो हा या पद्धतीने। असा या पद्धतीने दिसतो हा। विणायला एकदम सोपा आहे। ही विण सुद्धा अगदी सोपी आहे। 2 ओळींमध्येच ही विण विणलेली आहे। तुम्हाला जर थोडी कमी जाड लोकर वापरायची असेल तर सुया सुद्धा 9 नंबरच्या वगैरे घ्याव्या लागतील, आणि लोकर जर बारीक असेल तर कमी नंबरच्या सुया वापरायच्या आहेत। याच्यापेक्षा शक्यतो जर जाड लोकर वापरली तर खूप जाड होईल, त्यामुळे 4 प्लायपर्यंतच लोकर शक्यतो ह्याला वापरायची आहे। तर सुरुवात करूया आपण। हा स्कार्फ कसा विणायचा ते पाहूया। व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। स्कार्फ विणायला सुरुवात करायची आहे। 4 टाके सुईवर घालून घेतलेले आहेत। आपल्याला ज्या पद्धतीने हवेत त्या पद्धतीने टाके घालायचे। पहिल्यांदा हे 4 टाके सुलट विणायचे, पहिली ओळ म्हणता येईल हवी तर। 4 टाके हे सुलट विणले। आता या पहिल्या टाक्याचे 2 टाके करायचे। ते अशा पद्धतीने एक नेहमीप्रमाणे सुलट आणि एक त्या टाक्याच्या पाठीमागून एक सुलट करायचा, आणि मग तो टाका सुईवरून काढून टाकायचा। हे बघा 2 दिसतात, 2 झाले। पुढचे 3 आहेत तसे सुलट विणायचे। याप्रमाणे
प्रत्येक पहिल्या टाक्याचे 2 टाके करायचे आहेत. हा एक आणि मागून एक, त्यामध्ये त्याच टाक्यातून मागून सुई घालून आणखीन एक विणायचा, म्हणजे एकाचे 2 टाके होतात. अशा प्रकारे एकाचे 2 झाले. पुढचे टाके सगळे सुलट विणायचे. प्रत्येक ओळीला पहिल्या एकाचे 2 करायचे. अशा प्रकारे 15 टाके होईपर्यंत वाढवत जायचे आहेत. स्कार्फचा हा बेल्टची सुरुवात आहे. ही एक सरळ सुलट करायचा आणि एक त्याच टाक्यातून एक मागून एकदा विणायचा. म्हणजे एकाचे 2 होतात. 2 झाले. पुढचे टाके सगळे सुलट विणायचे. अशा प्रकारे सुईवर 15 टाके झाले की थांबायचं आहे. आपण अजून एकदा वाढवून बघूया. हा नेहमीप्रमाणे सुलट आणि एक पाठीमागून सुलट करायचा. आणि पुढचे सगळे सुलट विणायचे. असा शेप येत जाईल त्याला. असे 15 टाके झाले करून की थांबायचं आहे. 15 टाके झालेले आहेत सुईवर. प्रत्येक ओळीला एक एक वाढवलेला आहे आपण. आता याच्या पुढे 15 टाके झाल्यानंतर 2 ओळी सुलट करायच्या आहेत. 2 ओळी सुलट झालेल्या आहेत. हा इथून आपण बेल्ट विणत आहोत. जर तुम्हाला याच्यापेक्षा रुंद बेल्ट हवा असेल तर तुम्ही 17 किंवा 19 वगैरे टाकेसुद्धा करू शकता आणि मग त्याच्या पुढे विणू शकता. हा आपल्याला जेवढा बेल्ट इथे रुंद हवा असेल त्या पद्धतीने करायचा आहे. तुम्ही 1, 2, 4 टाके वाढवू शकता. जर कमी हवा असेल तर कमीही करू शकता. 2-4 टाके कमी करून करू शकता. त्याला काही स्पेसिफिक असे काही माप नाही आहे. आता हे 2 ओळी सुलट झाल्यानंतर आता प्रत्येक ओळीला 2 टाके, पहिल्या 2चा 1 करायचा. बाकीचे टाके सगळे सुलट विणायचे. आता यावेळी परत 2चा 1 करायचा. पुढचे टाके सुलट विणायचे. पुन्हा 2चा 1 करायचा. पुढचे सुलट. दोन्ही बाजूला सारखे कमी झाले पाहिजेत टाके, एवढं बघायचं आहे यामध्ये. पुढच्या ओळीला पुन्हा 2चा 1 करायचा.
हा शेप असा यायला लागलेला आहे। हे बघा, पुन्हा 2चा 1 करायचा। आपल्याला जेवढा मधला जो बेल्ट आहे तो किंवा तो पट्टा म्हणता येईल, तो जेवढा रुंद हवा असेल तोपर्यंत हे 2चे 1 करायचे आहेत। अशा पद्धतीने हा शेप यायला लागलेला आहे। हा असा आणि असा शेप आलेला आहे। हे 9 टाके राहिलेले आहेत। आता तुम्हाला जर म्हणजे इथून पुढे हा असा बेल्ट तयार होणार आहे। तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा कमी रुंद हवा असेल तर आणखीन 2 टाके तुम्ही कमी करू शकता, किंवा जर जास्त हवा असेल तर पहिल्यांदाच मी सांगितल्याप्रमाणे इथे जास्त करायचं, वाढवायचे 1-2-4 टाके, आणि मग इथे इथे 9 आहेत त्याच्याऐवजी 11 वगैरे अशा प्रकारे करू शकता। आता बेल्ट विणायचा म्हणजे इथून आता हे सगळे सुलट विणायचे आहे। हे कडेला जो अगदी शेवटी जो भाग असतो तो आहे हा, इथून पुढे बेल्ट असा विणायचा आहे। आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण विणू शकतो। पहिला सुलट विणायचा, तुम्ही हवं असेल इथे तर दुसरे कुठलीही एखाद्या ओळीची रीप किंवा असं घालू शकता। इथे शेवटचा टाका मात्र आत धागा घ्यायचा आहे आणि उलट विणायचा आहे। पहिला सुलट, सगळे सुलट विणायचे, शेवटचा टाका आत धागा घेऊन नुसता उचलायचा आहे। हे सगळे सुलट, फक्त शेवटचा टाका उलटप्रमाणे आत धागा घेऊन उचलायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजूला एजिंग छान येत जाईल। असा उचलायचा, न विणता घ्यायचा। हे बघा, पहिला सुलट, सगळे सुलट विणायचे आहेत। हे आता आपला हा बेल्ट करायचा चाललेला आहे। अशा प्रमाणे असा बेल्ट आपल्याला जेवढा हवा आहे लांब तेवढा करायचा, आणि 4 टाक्यापासून आपण सुरुवात केली होती इथून। त्यानंतर प्रत्येक ओळीला 1-1 टाका वाढवला। सुरुवातीला प्रत्येक एका टाक्याचे 2 केले। अशा पद्धतीने इथे 15 टाके झाले। 15 टाके झाल्यानंतर परत प्रत्येक ओळीला 1-1 टाका कमी केला। त्यानंतर 9 टाके राहिले आणि 9 टाक्यांवर हा बेल्ट विणलेला आहे। आता हा किती झाला आहे बघूया आपण। साधारणपणे टोटल एकूण 9 इंच झालेला आहे। आपल्या मापाप्रमाणे किंवा आपल्याला हवा त्याप्रमाणे हा बेल्ट आपण कमी जास्त करू शकतो। आता पुढे आता मुख्य भागाला सुरुवात होणार आहे। 9 टाके आहेत। पहिला आणि
शेवटचा टाका हा चांगली एजिंग यावी यासाठी ठेवलेला आहे. तुम्हाला दिसत असेल इथे या पद्धतीने एजिंग येते. पहिला टाका आपण सुलट विणतो आणि शेवटचा टाका फक्त उचलून घेतो. तर आता पुढे काय करायचं ते बघूया. हा पहिला सुलट विणायचा, संपूर्ण स्कार्फ विणून होईपर्यंत हा पहिला आणि शेवटचा एजिंगचे टाके हे आहेत असेच विणायचे आहे. तर पहिला सुलट, आता हे राहिलेले जे 7 टाके आहेत मधले, त्या टाक्यांचे प्रत्येकी 2 टाके करायचे आहेत. या पद्धतीने एक पुढून विणला, एक पाठीमागून सुलट विणायचा, एकाचे 2 झाले, असे टाके वाढवत न्यायचे आहेत. एक पुढून विणायचा आणि एक मागून विणायचा. थोडेसे टाके सैल विणायचे म्हणजे हे करायला सोपं जाईल. एक पुढून विणायचा, एक पाठीमागून विणायचा, पुन्हा एक पुढून विणायचा, एक मागून विणायचा, पुन्हा एक पुढून विणायचा आणि एक मागून विणायचा. आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे, तो नुसता उचलून घ्यायचा आहे. आता मधल्या 7 टाक्यांचे 14 टाके आणि कडेचे 2 असे 16 टाके झालेले असणार आहेत सुईवर. त्यानंतर ही एक ओळ पूर्ण सुलट करायची आहे. ही पूर्ण ओळ सुलट करायची. 7 टाक्यांचे 14 टाके केले आपण आणि शेवटचे 2 आहेत असेच ठेवलेले आहेत, पहिला आणि शेवटचा. आणखीन एक ओळ म्हणजे एकूण 2 ओळी 14 आणि 14 टाके झाल्यानंतर 2 ओळी सुलट करायच्या आहेत. पहिला आणि शेवटचा हा एजिंगचा आहे, तो जसा पहिल्यापासून आपण विणत आहोत तसाच विणायचा आहे. ही दुसरी ओळ. टाके थोडे सैलसरच विणायचे आहेत, कारण का इथे एका टाक्याचे 2 वगैरे किंवा 3 करणार आहोत. 2 ओळी सुलट विणलेल्या आहेत 14 टाक्यांवर. आता पहिला टाका पुन्हा एजिंगचा. आता हे मधले जे 14 टाके आहेत त्याचे 3 टाके एकाचे करायचे आहेत. या पद्धतीने पहिल्यांदा एक उलट विणायचा, मग सुलट विणायचा आणि मागून एक विणायचा. असे एकाचे 3 झाले. बघूया आपण पुन्हा. पहिला उलट विणायचा, उलटप्रमाणे विणायचा, त्याच टाक्यातून पुन्हा एक सुलट विणायचा आणि एक मागून विणायचा सुलट. असे एका टाक्याचे 3 होतात. एक उलट, एक सुलट आणि एक मागून सुलट, असे 3 टाके करायचे आहेत एकाचे. पहिल्यांदा उलट करायचा, त्याच टाक्यातून दुसऱ्यांदा सुलट विणायचा आणि त्याच टाक्यातून तिसरा टाका पाठीमागून सुलट विणायचा आहे. पहिल्यांदा उलट, त्याच टाक्यातून पुन्हा सुलट आणि त्याच टाक्यातून पुन्हा पाठीमागून सुलट, असे एकेका टाक्याचे 3 टाके करायचे आहेत. परत पहिल्यांदा उलट, त्यानंतर सुलट आणि पाठीमागून एक सुलट. अशा पद्धतीने 14 टाक्यांचे 3 टाके
याप्रमाणे करायचे आहेत. म्हणजे एकूण 42 किंवा 42 स्टिचेस आणि शेवटचा आणि पहिला एक असे मिळून 44 टाके सुईवर होतील. आणखीन ओळखतं इथे की किती टाके एकाचे आपण म्हणजे होत आहेत ते मोजायला तसं सोपं आहे ते. त्यामुळे एकाचे 2 केलेले आहेत का 3 केलेले आहेत हे तुम्हाला मोजताना पण लक्षात येईल. पहिल्यांदा उलट, एक सुलट आणि एक मागून सुलट अशा प्रकारे हे टाके वाढवायचे आहेत. मधल्या 14 टाक्यांचे एकाचे 3 याप्रमाणे 42 टाके होतील. शेवटचा टाका एकाचे 3 करायचा. 3 झालेले आहेत आणि हा शेवटचा टाका एजिंगचा आहे तो नेहमीप्रमाणे उचलून घ्यायचा आहे. बघा हे 3 हा पहिला टाका आहे. एकाचे 3 केलेले हे असे सेपरेट किंवा असे वेगवेगळे दिसत आहेत. आता या 42 आणि 2 44 टाक्यांवर 44 स्टिचेसवर 2 ओळी सुलट करून घ्यायच्या आहेत. सगळ्या पूर्णपणे 2 ओळी या सुलट करायच्या. 44 टाक्यांवर 2 ओळी सुलट करून झालेल्या आहेत. आता पुढे पहिला नेहमीप्रमाणे एजिंगचा आहे. आता या प्रत्येक टाक्याचा पुन्हा 2 टाके करायचे आहेत. एक पुढून आणि एक पाठीमागून सुलट. याप्रमाणे एका टाक्याचे 2 टाके करायचे आहेत. हे जे 42 आहेत त्याचे एकाचे 2 याप्रमाणे केल्यानंतर 84 टाके सुईवर असले पाहिजेत, अधिक 2 एजिंगचे. एक पुढून करायचा, एक मागून करायचा. थोडे टाके सैलसर विणायचे आहेत म्हणजे या पद्धतीने ते सैलसर विणल्यामुळे पटपट करता येतील आणि जास्त ताणले पण जात नाहीत. तर एक पुढून आणि एक मागून अशा प्रकारे टाके आपले एकाचे 2 असे 42 टाक्यांचे हे 84 टाके झालेले आहेत. पहिला आणि शेवटचा एजिंगचा आहे तसा विणायचा आहे. याच्यावर 2 ओळी पुन्हा सुलट करायच्या आहेत. 2 ओळी नाही, हे 86 टाके आहेत. आता याच्यावर 6 ओळी ह्या सुलट करून घ्यायच्या आहेत. हे जे माप आहे ते 8 नंबरच्या किंवा 4 mm सुया आणि 4 प्लाय लोकरीसाठी आहे. ठीक आहे. आता 86 टाक्यांवर आपण 6 ओळी ह्या सर्व सुलट करून घेऊया. 6 ओळी सुलट करून झालेल्या आहेत. आता यानंतर पुन्हा 6 ओळी करायच्या आहेत, पण त्या चटई विणीने किंवा स्टॉकिन नीट
स्टिचने करायच्या आहेत, म्हणजे एक ओळ सुलट एक ओळ उलट याप्रमाणे 6 ओळी करायच्या आहेत. एक ओळ सुलट एक ओळ उलट याप्रमाणे 6 ओळी आपण करून घेऊया. 6 ओळी चटई विणीच्या विणून झालेल्या आहेत. हे बघा इथे दिसत आहेत. हे टाके अजून सैल झालेले नाही आहेत, कारण का आपण एकाचे 2 वगैरे केलेत, त्यामुळे जसजसं विणकाम वाढत जाईल तसतसे ते सैल होतात. आता 6 ओळी चटई विणीच्या विणून झाल्यावर, म्हणजेच एक सुलट एक उलट विणल्यानंतर दुसरा कलर घ्यायचा आहे, लाईट कलर. आपल्याला हवा तो कलर घ्यायचा आणि तो कलरने विणायला सुरुवात करायची आहे. आता छोटीशी अगदी साधी अशी आणि चांगली अशी विण घालणार आहोत आपण. तर हा पहिला टाका एजिंगचा आहे, तो सुलट नेहमीप्रमाणे या इथे गाठ घालून घ्यायची आहे, म्हणजे मग हलणार नाही तो टाका. आणि आता लाईट कलरने सुरुवात करायची आहे. प्रत्येक वेळी धागा बदलताना या पद्धतीने करायचा आहे. ज्या धाग्याने विणायचा आहे तो धागा दुसऱ्या लोकरीच्या खालून घ्यायचा आहे. म्हणजे हा आत्ता आपण याने विणणार नाही आहोत, याने विणणार आहोत, तर तो असा या धाग्याच्या खालून घ्यायचा, म्हणजे मग तो प्रत्येक वेळी वर येत जातो. आता हे झालेलं आहे. आता पहिला टाका एजिंगचा तो सुलट विणलेला आहे. त्यानंतर एक उलट, हे दोन्ही धागे जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत विणायचा हा धागा घेऊन, म्हणजे आत घालायला प्रॉब्लेम येत नाही. एक उलट झाल्यानंतर एक असाच उचलायचा आहे. धागा आतमध्येच आहे, हा आता सोडून देऊया आपण. धागा आतमध्येच आहे, उलटप्रमाणे उचलायचा. एक उलट एक उलटप्रमाणे उचलायचा, 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 एक उलट दोनदा विणला हा. एक उलट एक उलटप्रमाणे उचलायचा, एक उलट एक उलटप्रमाणे उचलायचा. याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे. ही पहिली ओळ आहे, 2 ओळींचीच विण आहे, पण ही या पद्धतीने विणायची आहे. पहिला एक विणायचा उलट आणि एक उलटप्रमाणेच उचलायचा. हा उलटप्रमाणे उचलला, हा एक उलट विणला. याप्रमाणे पूर्ण ओळ करून घ्यायची आहे. ही ओळ पूर्ण झालेली आहे. दुसरी ओळ, पहिला टाका एजिंगचा आहे. त्यानंतर हा जो आहे तो पाठीमागून विणायचा, एक सुलट पाठीमागून एक उलट, एक सुलट पाठीमागून एक उलट, एक सुलट पाठीमागून एक उलट. याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची आहे. एक सुलट पाठीमागून एक उलट. जो उचललेला टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा आहे आणि जो विणलेला टाका आहे तो उलटच विणायचा आहे. एक उलट पाठीमागून एक सुलट पाठीमागून एक उलट, एक सुलट पाठीमागून एक उलट. याप्रमाणे विणायचा आहे. हा जो आहे टाका तो नुसता उचललेला आहे, तर तो पाठीमागून सुलट विणायचा आणि एक उलट विणायचा. या प्रमाणे पूर्ण ओळ करून घ्यायची. दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता डार्क कलरने सुरुवात करायची आहे. 2 ओळी
फक्त लाईट कलरने घालायच्या आहेत. तर हा जो धागा आहे तो या लाईट कलरच्या खालून घ्यायचा असा. पहिला आणि शेवटचा टाका शेवटपर्यंत एजिंग प्रमाणे विणायचा आहे. तर हा पहिला सुलट एजिंगचा आहे. त्यानंतर आता यानंतर ह्या 2 ओळी झाल्यानंतर 6 ओळी पुन्हा चटई विणीच्या किंवा स्टॉकिन नीट स्टिचच्या घालायच्या आहेत. म्हणजेच एक ओळ सुलट आणि एक ओळ उलट. सुरुवात करूया आपण. ही ओळ पूर्णपणे सुलट, त्यानंतरची ओळ एक उलट, अशा 6 ओळी करून घ्यायच्या आहेत. आणि नंतर मग पुन्हा ह्या 2 ओळी करायच्या आहेत. तर या 6 ओळी मला वाटतं आपण करून घेऊया. हे बघा, हे डिझाईन याप्रमाणे दिसतंय. तर 6 ओळी करून घेऊया. एक ओळ सुलट, एक ओळ उलट, अशा 6 ओळी करून घ्यायच्या आणि नंतर पुन्हा ही डिझाईन घालायची आहे. 6 ओळी चटई विणीच्या विणून झालेल्या आहेत. आता पुन्हा हे डिझाईन घालायचं आहे. 6 ओळी चटई विणीच्या, त्यानंतर 2 ओळी ह्या पॅटर्नच्या, याप्रमाणेच हा पॅटर्न घालायचा आहे. तर आता लाईट कलरने सुरुवात करायची. पहिला टाका एजिंगचा आहे. पहिला टाका एजिंगचा, त्यानंतर एक सुलट. निघाला, परत एकदा विणूया आपण. हे पहिला टाका एजिंगचा सुलट विणतो आपण, तो विणायचा आहे. त्यानंतर एक उलट, एक उचलणे, 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 एक उलट, एक उचलणे. हे सगळं उलटप्रमाणेच करायचं आहे. याप्रमाणे ही पूर्ण ओळ आपण करून घेऊया. त्यानंतर दुसरी ओळ. पहिली ओळ पूर्ण झालेली आहे विणीची. आता दुसरी ओळ. पहिला टाका एजिंगचा आहे. हा जो उचललेला टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा आणि एक उलट. याप्रमाणे ही विण आहे. ही दुसरी ओळ आहे. ह्या बदललेल्या कलरचा किंवा लाईट कलरच्या या 2 ओळी विणायच्या आहेत. एक उलट आणि एक पाठीमागून सुलट, एक उलट आणि एक पाठीमागून सुलट, एक उलट, एक पाठीमागून सुलट, एक उलट, एक पाठीमागून सुलट. ही ओळ पूर्ण करून घेऊया. 2 ओळी डिझाईनच्या झालेल्या आहेत. आता पुन्हा या डार्क कलरने सुरू करायचं आहे. पुन्हा 6 ओळी चटई विणीच्या विणायच्या आहेत. एक ओळ सुलट, एक ओळ उलट. हा असाच पॅटर्न चालू राहील. 6 ओळी चटई विणीच्या, एक ओळ उलट, एक ओळ सुलट, एक ओळ उलट. याप्रमाणे 2 ओळी कलर चेंज करून विण जशी आहे त्याप्रमाणे. पुन्हा 6 ओळी चटई विणीच्या, एक ओळ सुलट, एक ओळ उलट आणि पुन्हा 2 ओळी विण. याप्रमाणे हा पॅटर्न वाढत जाईल. असंच विणकाम करत जायचं आहे. साधारणपणे ह्या पहिल्या डिझाईनपासून 12 इंच इतकं विणावं लागेल. तेवढं झाल्यावर मग बघूया आपण पुढे काय करायचं ते. आणखीन एक इथे सांगायचं आहे ते असं की माप हे साधारणपणे प्रत्येकाचं कमी जास्त असू शकतं. एका कानापासून सुरुवात झाल्यानंतर सुरुवात करून
डोक्यावरून दुसऱ्या कानापर्यंत जेवढं माप असेल तेवढ्या मापाचं हे विणकाम किंवा इथून पुढे विणकाम एवढं करावं लागणार आहे. तर आपण आपलं माप घेऊन सुद्धा ठरवू शकतो की आपल्याला किती इंच विणायचं आहे. साधारणपणे इन जनरल 12 ते 13 इंच वगैरे विणावं लागेल. तर ते विणून घेऊया आणि मग बघूया पुढे कसा स्कार्फ बनवायचा आहे.